हाय मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? बरे ना? बरेच राहा, मस्त राहा, खुश राहा. तर मी सुनील लांडे, पालघर संस्कृत या चॅनलवर तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मनापूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आता ते तर व्हिडिओ तुम्हाला माहीत असतीलच की आपण सध्याचे जे व्हिडिओ आहेत ना, पावसाळ्यामध्ये शेतीविषयी व्हिडिओ बनवतो. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला भात कसे आणि कसं मूग बांधतात ना, ते आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, ही आमच्या शेती आणि आता चाललं भात खरेदीसाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ काय आपली जास्त येत नव्हते, कारण तशी परिस्थिती होती. आता कसं तरी परिस्थितीतून बाहेर निघलं आहे म्हणजे व्हिडिओ बनवण्याचे. तर मित्रांनो, 7-8 महिने गेले मी त्या व्हिडिओ बनवून टाकले. अधूनमधून काही शॉर्ट येत होते, आपले लॉंग व्हिडिओ येत नव्हते. तर आता येतील, पण 1-2 दिवसामध्ये मित्रांनो येतील. तरी पण व्हिडिओ बघा आणि आपली संस्कृती कशी आहे ना, ती बघा. तर आता इकडलं थोडं तुम्हाला मी वातावरण कसं आहे म्हणजे पावसाचं जे दृश्य कसं आहे ना, ते दाखवतो. खूप सुंदर असं एकदम हिरवगार, पक्ष्यांचा किलबिलाट असा. तर बघा, असं हे आमचं प्लॉट आहे. तर बघून तर झालंच असेल. तर चला, आणि अधूनमधून व्हिडिओला लाईक करत जा, आवडलं तर शेअर करा. तर चला मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत आपल्या इकडे पेरलेले भात आहे त्या ठिकाणी. तर आमच्याकडे ह्याला मित्रांनो डाही असं म्हणतात. तर मित्रांनो, याचे आपले काही व्हिडिओ आले नव्हते आणि मी मित्रांनो व्हिडिओ बनवला पण नव्हता. पण आज तुम्हाला दाखवतो भात. मित्रांनो, इथून जिथे मी उभा आहे, तर ते पुढचे ते सादडी दिसतं ना मित्रांनो, ते झाड दिसतं तिथं परत आहे. एवढा लांब लांब आहेत, म्हणजे असे आमच्याकडे आमच्या घरी तरी मित्रांनो 4-5 आहेत राब. तर हे खणायचे आहेत, पण सध्या मित्रांनो हे लहान आहेत, कारण हे मित्रांनो 10 ते 15 दिवसाचे आहे. तर दाखवतो, एकदम लहान आहे. तर हे नाही, वरती आहे ते खणणार. तर अशा पद्धतीचे भात असते. तर मित्रांनो, आता जे भात आपल्याला नवीन वाटतात, म्हणजे राशी पूनम असतं, हे मित्रांनो जे भात आहे ना, ह्याला जावईगुंडी म्हणतात. तर पहिले भात होते जे जुने भात, ते तर मित्रांनो कोणाकोणाला नाव पण माहीत नसतील, पण मला जेवढे माहीत आहेत ना, ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, हरी भात असतं, डांगी भात असतो, कुडई भात असतं, गोरी भात असतं, कर्जत भात असते. असे मित्रांनो भाताचे पहिले प्रकार होते. पण आताचे भात आहेत ना, ते एकदम लेटेस्ट भात आहेत. म्हणजे 200-0-22 किंवा 61-61, 22-33 असे मित्रांनो आताचे भात आहेत. तर हे आता अलग भात आहेत. तर आपले जुने भात ना, ते आपण जूड घेऊन लावतो. तर मित्रांनो, आता जे भात आहेत ना, ते आपण 1-2 जे भाताची काडी असते ते 1-2 लावतात तरी मित्रांनो होते. पण ह्याला खत जास्त लागतो, आणि आपले जे जुने भात होते ना मित्रांनो, त्याला जास्त खत नव्हतं, आणि ते पिकाला पण कमी असतं, पण खायला चांगलं असतं. पण मित्रांनो, हे पिकाला जास्त आहे, पण खाण्यासाठी एवढं चांगलं नसतं. म्हणजे त्या टायमानं त्या भातामध्ये आणि या भातामध्ये खूप फरक आहे मित्रांनो. तरी पण मित्रांनो, आपण जास्त रेशनचे भात न खाता हे भात खातो, म्हणजे हे आपण घरी पिकवतो, तर ह्याचं जेवण चांगलं असतं. तर मित्रामध्ये आम्ही मित्रांनो भात पेरला आहे. परत आंबाडी आहे, परत भेंडे आहेत, आणि वाळूक काकडी ज्याला म्हणतो वाळूक ते आहे, चवली आहे, तुवर आहे. असं मित्रांनो हे मिक्स आहे. जेवढे तुम्हाला हे मोठे मोठे दिसतात ना, हे भेंडे आहेत किंवा वाळूक चवली असे आहेत. हे मध्ये जे दिसतं ते बघू शकता. तर हे आमच्याकडे असे पेरणी करतात. तर हे मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल.
तुमच्याकडे कशी पेरणी करतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडत असतील व्हिडिओ तर लाईक तर कराच. तर चला, आणि मित्रांनो असेच आपल्याकडे आता टायमाने म्हणजे 1-2 तरी व्हिडिओ येतील. तर आपला जो सबस्क्राईबचा जो टप्पा आहे मित्रांनो तो अर्धा झाला आहे, म्हणजे 500च्या वरती गेला आहे. तर हे तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण कम से कम 2 वर्ष लावले, 500 सबस्क्राईब आपले मित्रांनो झाले आहेत. तर ह्याचे पुढे तुम्हाला वाटत असेल की आपण सबस्क्राईब करावं तर खरोखर आपण करू शकता. आणि ज्याला वाटतं की नाही करत तर त्यांनी नाही केलं तरी चालेल, पण माझे व्हिडिओ ते येतीलच टायमाने. तर चला बाय, इथेच व्हिडिओ एंड करतो. तर मित्रांनो हे आपलं कल्चर आहे. आणि मित्रांनो एकदा